नमस्कार. शंकर स्वामी ब्लॉगमध्ये आपलं सहर्ष स्वागत. तर विषय असा असतो पहा, मन. आपला विषयच असा असतो मनापासून, मनाजोक्त आणि मनाकरिता केलेला प्रत्येक प्रयत्न हा यशस्वी व्हावा ही सार्थ अपेक्षा असते. अपेक्षा, मन आणि भावना यावरच माणसाचं जीवन व्यतीत होतं आणि त्याचा तो आनंद, सात्विक आनंद असतो, व्यक्त व्हायला अनेक विषय, अनंत भावना असतात आणि त्यानुसार माणूस सतत सातत्यानं प्रयत्न करत असतो. पहा, मन अनेक विचाराचं दोलायमान आणि संतुलित असं भाव व्यक्त करण्याची भूमिका असते. पहा, जर स्वतःच्या मनाची जोपासना, संगोपन करत जर गेलं तर ती अभिव्यक्ती स्वातंत्र्य असतं. व्यक्त होताना आपल्याला हवंय काय आणि जगाकडे पाहताना काहीतरी मनामध्ये खुटखुट होत असतं. काही प्रिय असतं, काही अप्रिय असतं आणि विशेषतः माणूस अप्रिय गोष्टीवर चिंतन जास्त करतो, कारण प्रतिक्रिया व्यक्त करायला त्याचं मनच उन्माद आणि उच्छाद घालतं. असं असायला नाही पाहिजे. असं असलं तर बरं होईल. हे बरं होईल आणि असं नसायला पाहिजे. या दोन दोलायमान अवस्थेमध्ये मनाच्या काहीतरी अपेक्षा असतात आणि त्यानुसार ते मन व्यक्त होत असतं. आहे ना? हे व्यक्त होणारी अनेक माणसं काही रागवतील, काही समजवतील किंवा आपली बोलीभाषा त्यांच्या वाणीतून, उन्मादातून, उच्छादातून ती तात्काळ व्यक्त होण्याची भूमिका म्हणजे मानवीय जीवन. शब्दरचना, शब्दवाक्याची फेकी तात्काळ आणि क्षणात असते आणि ती व्यक्त होताना त्यासाठी काही विशेष अभ्यास करावा असा लागत नाही. प्रसंगानुरूप आणि प्रसंगानुसार माणूस व्यक्त होत असतो. माणसाला एक वाणी दिलेली आहे, वाचा दिलेली आहे, त्यानुसार व्यक्त व्हावंही लागतं. व्यक्त जर नाही झालं तर मन कवडेपणा मनातली मनात घोळत राहत 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 ती एक मनोरुग्ण अवस्था असते. आहे ना? कारण मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून सर्वांगीण अभ्यास करताना काही दीडमूड माणसं, कुडत असणारी माणसं, त्यांना शब्द कमी पडतात म्हणून ते व्यक्त होत नाहीत. असं आम्ही चालताना, फिरताना, गावभर हिंडताना विशेषतः माणसं पाहत असतो, माणसं ओळखत असतो. जीवनात प्रत्येकाचा सुखाचा शोध आहे आणि सुखाच्या शोधार्थ माणूस घराबाहेर पडलेला असतो. घराबाहेर पडल्यानंतर माणसं, लोकांची धावपळ, गर्दी आणि गर्दीतली चेहरे पाहण्याचा हा एक लेखकाच्या दृष्टीनं, विचारवंताच्या दृष्टिकोनातून हा योग असतो. पहा, वृक्षमनाने या जगाकडे पाहण्याची दृष्टी कधीच कामाची नाही. माणसांचे चेहरे वाचता आली पाहिजे. भाव व्यक्त करत नसतील तरीही पाहताना त्यांचे हात, त्यांचे काम, त्यांची रोजीरोटी ती एक भाषा असते. पहा, प्रत्येकाचं जीवन, लोकजीवन
ही विविध पैलूंनी आणि विविध प्रसंगानुसार माणसं पाहताना माणसं वाचणं ही शक्य आहे. पहा, जनसमुदाय, लोकजीवन हे असंच डोळ्यानं टिपत टिपत भाव व्यक्त करायचीच गरज आहे असं नाही. त्यांचे कर्म, त्यांचे कामं, त्यांचे सतत सातत्यानं तेच रोल, तेच काम, पण काम त्यांची ओळख असते, कर्म त्यांची ओळख असते. अशी कर्मप्रधान माणसं जेव्हा आपण रस्त्यानं उघड्या डोळ्यानं पाहतो तेव्हा सर्वांगीण सर्वंकष अभ्यास करण्याची आपली दृष्टी होते. दृष्टी ही विशाल असायला हवी. संकुचित स्वतःच्या कुटुंबापुरती आणि मर्यादेच्या कक्षेपुरती जर तुमचं जीवन असेल तर जग वाचणार नाही तुम्ही. जगातील चेहरे वाचता आली पाहिजे, लोकजीवन कळून घेतलं पाहिजे. हाच सामाजिक अभ्यास आहे. मानसशास्त्र, समाजशास्त्र, लोकजीवन हे उघड्या डोळ्यानं प्रत्यक्ष रोज नित्य पाहत राहणे याला सहजीवन म्हणतात. हा कळण्याचा भाग आहे. माणसं चेहऱ्यावरून ओळखता येतात, त्यांचं भावमुद्रा कळून येतात. गणमान्यापासून ते श्रीमानापर्यंत, सर्वसामान्यापासून कष्टकरी जनतेपर्यंत सर्वांना पाहणं हाही योग आहे. पहा, लोकजीवन आणि लोकसहवास हा असा अभ्यासपूर्ण विषय आहे. पहा, आवड उघड्या डोळ्यानं पाहणं, ऐकणं, सुखदुःख हेच सामाजिक मूल्य जपण्याचा हा या लोकशाहीतील प्रत्येक घटकानं लोकजीवन पाहणं अत्यंत आवश्यक आहे. ही मनाची विशालता, मनाची व्यापकता, मन, मानस, विचार, अभिव्यक्ती आणि व्यक्ती हे दर्शन व्यापक आहे, विराट आहे. सर्वसामान्य माणसांचे चेहरे वाचताना त्यांचं सुखदुःख कळू येतं, असा हा भाव आहे. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.